आता पाहूया कसा रंगला लोकसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्रातही सुरू। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या नावाखाली 500 कोटींचा घोटाळा, संजय राऊतांचे श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप। श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे, त्यांचे व्यवहार नक्की काय आहे, त्यांची आर्थिक उलाढाल काय आहे, लाखो कोट्यावधी रुपयाची उलाढाल हे लोक करतात। मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सध्या पत्र लिहिलं आणि माहिती दिली आहे। पत्राचा घोटाळ्यातील आरोपी पत्र लिहितायत। अकलेचे तारे तोडण्याआधी माहिती अधिकारातून माहिती मिळवायला हवी होती, श्रीकांत शिंदेंचं राऊतांना उत्तर। हे लोक पत्राचाळचे आरोपी आहेत, जेलमध्ये जाऊन आले, तेच पत्र लिहित आहेत। आणि मला एवढंच सांगायचं आहे की पत्रे के घर में रहने वाले दूसरे को पत्र जो है वो लिखा नहीं करते। कोण संजय राऊत, माझा स्तर पाहून प्रश्न विचारा। श्रीकांत शिंदेंबाबत संजय राऊतांनी दिलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। कोण संजय राऊत, तुम्ही काय क्वालिटीच्या माणसांबद्दल थोडंसं विचारा। माझा स्तर पाहूनही थोडं विचार। मुंबईत तिकीट वाटपाबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, नसीम खान यांच्या नावाची चर्चा, तर उत्तर मुंबईतून असलम शेख यांच्या नावाची चर्चा। 24 एप्रिलला राहुल गांधींची सोलापूरमध्ये जाहीर सभा, काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंसाठी राहुल गांधींची सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्या सोलापूरमध्ये रोड शो, फडणवीसांच्या उपस्थितीत राम सातपुते उमेदवारी अर्ज दाखल करणार। निवडणूक जवळ आल्यावर वैभव नाईक मातोश्रीवर निष्ठा दाखवतात, पण वैभव नाईक अर्धा वेळ शिंदेंच्या घराबाहेर असतात, नितेश राणे यांचं वक्तव्य। निवडणूक जवळ आल्यावर हे वैभव नाईक मी मातोश्री असल्याचा आव आणतात ना, मातोश्रीवर आपली निष्ठा दाखवतात ना, हे तो तसा विषय नाही। वैभव नाईक अगर सभागृहामध्ये बसण्याची सवय असेल तर, कारण अर्ध्या वेळेत ते शिंदे साहेबांच्या कॅबिनमध्ये असतात। संविधानाचं पुढचं मागचं पान तसंच ठेवतील, आज सर्व बदललेलं असेल। भाजपचे लोक म्हणतात संविधान बदलण्यासाठी 400 पार हवेत, विजय वडेट्टीवारांची भाजपवर टीका। भाजपाची आयडियोलॉजी जी आहे ती RSS वर डिपेंड आहे आणि अशा वेळेस त्यांना संविधान नको म्हणून अनेकांनी सांगितलं। त्यांच्या दोन लोकप्रतिनिधींनी, खासदारांनी, उमेदवारांनी आम्हाला 400 पार इसीलिए चाहिए की आम्हाला संविधान बदलायचे, हे त्यांनी बोलून दाखवलं आहे। ओटात एक आणि ओटात एक। उद्या हे संविधान दाखवतील, मी सांगितलं वरचं पान पुढचं जसं तसं राहील, मागचंही पान बरोबर ठेवतील। तर संविधान बदलण्याचा आरोप म्हणजे काँग्रेसचा जुमला। मोदींनी 10 वर्ष संविधानाचं रक्षणच केलं, देवेंद्र फडणवीसांचा विजय वडेट्टीवारांच्या आरोपांना उत्तर। गेले 10 वर्ष पूर्ण मेजॉरिटी, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मोदीजींकडे आहे, पण मोदीजींनी संविधानाचं रक्षण केलं, संविधान बदलण्याचा विचार देखील केला नाही। त्यामुळे हा काँग्रेसचा जुमला आहे। हाच प्रयत्न त्यांनी 14 ला केला, हाच प्रयत्न त्यांनी 19 ला केला, हाच प्रयत्न ते 24 ला करतायत।